हॅलो फ्रेंड्स, तर सकाळची कामं आवरली, संध्याकाळ झाली, जेवण वगैरे झाली, भांडी घासली आणि मी ऋतुजा, सार्थक, आयुष आम्ही चौघांनी मिळून 20 किलोचे चिप्स करून रात्रीच पाण्यात टाकून ठेवले. सकाळी आंघोळ केली आणि उठल्या उठल्या चिप्स करायला सुरुवात केली. आज लवकरच रविवार असला तरी आज ऑफिसला गेले होते. मार्च एंडिंगमुळे त्यांना आहे ना, जसा मार्च महिना लागला ना, एकही दिवस सुट्टी नाही आहे. त्याच्यामुळं आज मुलांची भरपूर मदत झाली. तसे तर मुलं थोडीफार मदत करतात, कारण टेरेसवर 3ऱ्या फ्लोअरवर चिप्स घेऊन कितीतरी हेलपाटे मारायचे, हे मला काही शक्य झालं नसतं. त्यात ही घरातली बाकीची पण कामं होती. त्यामुळे मुलांना दोघांनाही मी झोपेतून उठवलं. आंघोळ्या करण्याच्या आधीच म्हटलं, नाही आधी चिप्स वाळत घालून या, गरम झाले की तुम्ही बरोबर आंघोळ्यानंतर करतानाच डबल करण्यापेक्षा नाही का, तर त्यांना वरती चिप्स वाळत घालायला पाठवलं. तोपर्यंत मी कालच इडलीची तयारी करून ठेवली होती, कारण रविवार म्हटलं की काहीतरी वेगळा नाश्ता लागतोच. तर मुलं वरती गेली होती, म्हटलं चला तोपर्यंत आपण मस्त इडली आणि सांबर बनवूया. त्यांना मी दाखवलं होतं कसे चिप्स वाळत घालायचे, तर कसे घातलेत ना शेवटी मी तुम्हाला दाखवते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुलांना इथे इडली सांबर दिले, मी पण इडली सांबर एन्जॉय केलं. त्याच्यानंतर दुपारचे नाही, सकाळचे 11 वाजले होते. आता आमचा बचत गटांचा कार्यक्रम होता, इथं सत्कार समारंभ होता. जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम ठेवला होता. तसं तर लेटेस्ट ठेवला होता बरं का, आणि त्यात रविवारी नव्हता ठेवायला पाहिजे, कारण रविवारी सगळेजण घरी असतात. त्यात आमच्या इथला ना बाजार पण असतो रविवारचा, त्यामुळं सगळ्या बायका तक करत होत्या, कारण कार्यक्रम 11ला होणार होता, तो झाला 12:30ला सुरू. त्यामुळे सगळ्या गोष्टी लेट होत गेल्या. तर कार्यक्रम छान झाला बरं का. तर सगळ्या CRPंचा सत्कार झाला. परतच्या इथं आहे ना लकी ड्रॉ पण काढले. 4 महिलांचे मुलांच्या हातून चिठ्ठी काढून, तर त्यांना पण छान कलांजली पैठणी गिफ्ट मिळाल्या. वडापावचा नाश्ता होता, तो केला. घरी आलो मी, सीमा, आम्ही दोघी पण गेलो होतो सोबतच. तर मग आल्यावर आहे ना मी मस्त सरबत वगैरे बनवला आणि तिला टाटा बाय बाय केला. आणि नंतर म्हटलं चला चिप्स कसं काय वाळलेत. आता दुपारचे 2:30 वाजले होते मी घरी आले तेव्हा. तर इतके सुंदर मुलांनी दोघांनी एवढे छान चिप्स वाळत घातले होते. अजिबात एक पण चिप्स दुसऱ्या चिप्सला चिकटला नव्हता, असं व्यवस्थित वाळू घातलं होतं. संध्याकाळी मी ते सगळे वाळलेले चिप्स काढून आले आणि दम निघतोय कुठं, म्हटलं चला तळून तरी बघूया कसे होतात, पांढरे होतात की नाही मस्त. तर आज संध्याकाळी अंडा करी बनवली होती, मस्त चपाती आणि तळलेले चिप्स ताटात वाढून घेतले. हे तिघांची जेवणं झाली होती, मीच तेवढी जेवायची राहिले होते. तर चला मी मस्त जेवण एन्जॉय करते. तुम्ही मात्र माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही केली काय उन्हाळी कामाला सुरुवात ते कमेंट करून मला नक्की सांगा.